ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. प्रकृती पुरुष विचार भाग 9. ओव्या आहेत 1012 ते 1020. गुणसंग पुनर्जन्माला कारणीभूत होतो भाग 6. प्रकृतीच्या स्वाधीन झालेला पुरुष आपल्या तेजाला कसे मुक्तो त्याचे वर्णन केल्यावर ज्ञानदेव पुरुषाला गुणसंग पुनर्जन्मास कसा कारणीभूत होतो ते स्पष्ट करत आहेत. जागता नरु सहसा निद्रा पाडूनी जैसा स्वप्नीची या सोसा वशू कीजे. जागृत पुरुष जसा निद्रेने एकदम पाडला असता म्हणजे झोपेच्या स्वाधीन झाला असता तो स्वप्नातील हवेच्या भरीस पडून सुखदुःख भोगास पात्र केला जातो. तैसे प्रकृती जालेपणे पुरुषा गुण भोगणे उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी. त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या अधीन झाल्या कारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने सुखदुःखाच्या फेऱ्यात सापडला जातो. तैसे अजा नित्या होये आंगे जन्म मृत्यूचे धाये वाजती जैला हे गुणसंगाते. जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते तेव्हा तो स्वभावतः जन्मशून्य व नित्य असूनही त्याच्या अंगावर जन्म मृत्यूचे तडाखे बसतात. परिते ऐसे पंडू सुता तातले लोह पिटिता जेवी वन्हीसीची घाता बोलती तया. परंतु अर्जुना ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घड मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात हे जे म्हणतात. का आंदोलली या उदक प्रतिभा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी. अथवा पाणी हल्ले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राच्या ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात. दर्पणाची या जवळिका दुजेपण जैसे ये मुखा का कुंकुमे स्फटिका लोहितत्व ये. आरशाच्या जवळपणामुळेच पाहणाऱ्याच्या मुखाला दुसरेपण येते अथवा केशराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो. जैसा गुणसंगमे अजन्मा हा जन्मे पावतू ऐसा गमे एरवी नाही. त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः अजन्म असून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी गुणांचा संबंध टाकून पाहिले तर तो जन्म पावत नाही. अधमोत्तमा योनी यासी ऐसिया मानी जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यजादी जाती. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी जाती होतो त्याप्रमाणे त्या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज. म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा तेथ गुणसंगूची अशेखा लागी मूळ. म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे हे नाही असे समजा. त्याचे जन्म पावणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो त्याला कारण पुरुषाला आलेली गुणांची संगती ही होय. प्रकृतीचा संग केल्यामुळं पुरुषाला स्वतःच्या तेजाला मुकावं लागतं. मग स्वप्नातील मनुष्याला ज्याप्रमाणे स्वप्नातील सुखदुःखांचा भोग घ्यावा लागतो, विरक्त मनुष्यास स्त्रीच्या अधीन झाल्यावर प्रपंचातील कर्मे करावी लागतात व त्यांचे फलभोग भोगावे लागतात. कारण विरक्त असूनही एकदा स्त्रीच्या अधीन झाल्यावर या गोष्टी क्रमशः होतातच. त्याप्रमाणे अविवेकाने पुरुषाने प्रकृतीशी ऐक्य केल्यामुळे त्याला प्रकृतीच्या गुणांचा भोग घडतो. स्वप्न जसे खरं नसतं तसेच हा गुणभोगही खरा नसतो हे ज्ञानदेवानी स्वप्न दृष्टांतानं स्पष्ट केलेले. वास्तविक पुरुष हा अजन्म पण प्रकृतीचा गुणसंग केल्यामुळं तिच्या अधीन झाल्यामुळं त्याला जन्म मृत्यूचे तडाखे बसताना दिसतात. ही गोष्ट त्यांनी दृष्टांत देऊन स्पष्ट केली आहे. लोहार लोखंडाला इच्छित आकार देण्यासाठी अग्नीमध्ये घालून तापवतो व त्यावर घाव घालतो. वास्तविक ते घाव लोखंडावर होत असून सुद्धा ते अग्नीच्या ज्वाळांना बसत असल्यासारखे बसतात. कारण अग्नीच्या संगतीमुळे लोखंडही अग्नीसारखेच लालबुंद झालेले असते. अग्नीने लोखंडाचा संग केल्यामुळं घाव अग्नीलाच बसतात असं वाटतं. पाण्यात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब पाण्यातील लाटांच्या मुळे हेनकळते व पाण्यात अनेक चंद्रबिंबे आहेत असे भासते. प्रतिबिंबातील चंद्राला अनेकत्व येते ते पाण्याच्या संगतीमुळे. आरशासमोर मुख आले की दोन मुखे भासतात.
एक खरे मुख आणि दुसरे आरशातले मुख. वास्तविक मुख एकच आहे, पण आरशाची संगत त्याच्या द्वित्वास कारणीभूत ठरते. स्फटिकाच्या शिळेवर जर कुंकू सांडले तर ती रक्तवर्णाची दिसू लागते. वास्तविक तिचा रंग लाल नाही. ते सांडलेले कुंकू झाडून टाकले तर ती पुन्हा आपल्या पांढऱ्या शुभ्र तेजाने झळकते. पण लालपणा हा कुंकवाच्या संगतीने आलेला असतो. एखादा संन्यासी झोपल्यावर स्वतःला स्वप्नामध्ये अंत्यजादी बऱ्या वाईट योनीत जन्मास आलेली पाहतो. ते केवळ निद्रेच्या संगतीमुळे. त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणांचा संग केल्यामुळं पुरुषाला जन्म व भोग हे वास्तविक नसताना आहेत असं भासतं. पुरुष हा सत्ता मात्र आहे. त्याला जन्म, मृत्यू व सुखदुःखांचा भोग काहीही नाही. पण या सर्वांना प्रकृतीचा गुणसंगच कारणीभूत ठरतो. मूलतः अद्वैत सच्चिदानंद स्वरूप असलेल्या पुरुषाला प्राप्त झालेली जीवदशा व अनुभवास येत असलेला पांचभौतिक अनुभव या सर्व गोष्टी प्रकृतीशी केलेल्या ऐक्याचे फळ आहे. पुढे भगवंताने पुरुष कसा आहे ते सांगितलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.